नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचे विश्वसनीय गोल्ड न्यूज चॅनल प्रवाह माझामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। जर आपण सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातून पुन्हा एकदा मोठी बातमी आली आहे, ज्याचा परिणाम म्हणून आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठे बदल पाहायला मिळत आहेत। अशा परिस्थितीत सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किमतीत नक्की किती मोठी घसरण किंवा वाढ झाली आहे आणि येणाऱ्या दिवसात सोने चांदी स्वस्त होणार की महाग याची संपूर्ण माहिती आम्ही आपल्याला याच व्हिडिओमध्ये देणार आहोत। यासोबतच आम्ही आपल्याला सांगणार आहोत की आपल्या शहरात आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय सुरू आहेत आणि सोने चांदीचे भाव अजून किती खाली जाऊ शकतात, सोने कधीपर्यंत स्वस्त मिळेल आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम वेळ कोणती असेल याची ही संपूर्ण माहिती आपल्याला येथेच मिळेल। त्यामुळे जर आपल्याला येणाऱ्या दिवसात सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून आपल्याला योग्य वेळी योग्य माहिती मिळू शकेल। पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक प्रश्न आहे, आपल्या मते बाजारपेठेत सोन्याची योग्य किंमत काय असावी? खाली कॉमेंटमध्ये आपले मत नक्की लिहा। आणि जर आपण अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल आणि आपल्या विश्वसनीय प्रवाह माझा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा बेल नोटिफिकेशन ऑन केले नसेल तर त्वरित करून घ्या, जेणेकरून आपल्याला दररोज सोने चांदीचे ताजे भाव सर्वात आधी मिळू शकतील। तर चला मित्रांनो, आता जाणून घेऊया की आजच्या दिवशी सोने आणि चांदीचा ताजा दर काय सुरू आहे। भारतीय सराफा बाजारानुसार आजचे चांदीचे ताजे भाव खालीलप्रमाणे आहेत। आज 1 ग्राम चांदीचा भाव 293 रुपये आहे। 8 ग्राम चांदीचा भाव 2344 रुपये आहे। 10 ग्राम चांदीचा भाव 2930 रुपये आहे। 100 ग्राम चांदीचा भाव 29300 रुपये आहे आणि आज 1 किलोग्राम चांदीचा भाव 2,93,000 रुपये आहे। आज बाजार उघडताच चांदीच्या किमतीत प्रति किलोग्राम 5000 रुपयांची मोठी वाढ पाहायला मिळाली आहे आणि आज आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली आहे। इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्या चांदीच्या किमतीत सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे। अशा परिस्थितीत वरिष्ठ विश्लेषकांच्या मते येणाऱ्या दिवसात सोने चांदी स्वस्त होणार की महाग हे आता जाणून घेऊया। मित्रांनो, यावेळी संपूर्ण जगाची नजर मध्य पूर्वेतील घडामोडींवर खिळली आहे आणि तेथील परिस्थिती वेगाने बदलत आहे। आत्ताच बातमी आली आहे की इस्रायलने लेबनॉनवरही हल्ला केला आहे, म्हणजेच आता एक नवीन आघाडी उघडली गेली आहे। आधीच इराण आणि अमेरिकेत यांच्यात तणाव सुरू होता, त्यातच हिजबुल्लाच्या कारवायांनंतर इस्रायलच्या प्रत्युत्तराने हा संपूर्ण परिसर अधिक अस्थिर झाला आहे। हेच कारण आहे की सोने, चांदी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत आहे। बाजार दर मिनिटाला येणाऱ्या मुख्य बातम्यांवर प्रतिक्रिया देत आहे आणि यावेळी बातम्यांचा ओघ समजून घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे। मित्रांनो, अमेरिकेच्या वतीने ही सातत्याने विधाने येत आहेत। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ही मोहीम अनेक दिवसांपर्यंत चालू शकते। पेंटागॉनच्या पत्रकार परिषदेत ऑपरेशन एपिक फ्युरीचा उल्लेख झाला, ज्यामध्ये इराणची क्षेपणास्त्र क्षमता आणि सुरक्षा यंत्रणेला लक्ष्य करण्याची बाब सांगण्यात आली। सोबतच हेही सांगण्यात आले की अमेरिकेला या युद्धाची सुरुवात करायची नव्हती, परंतु आता हे संपवण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलली जात आहेत। दरम्यान 4 अमेरिकन लढाऊ जवान मारले गेल्याची बातमी समोर आली आहे, ज्याला फ्रेंडली फायर म्हटलं जात आहे, म्हणजे जमीन आणि हवाई दोन्ही आघाड्यांवर स्थिती अत्यंत संवेदनशील आहे। आता बोलूया बाजारपेठेबद्दल। जसा तणाव वाढला, कच्च्या तेलाच्या किमतीत 8 ते 10% तेजी आली। ब्रेंट क्रूड $79 वर गेले आहे। जर तेल महाग झाले तर महागाईचा दबाव वाढतो आणि अशा वातावरणात गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात। हेच कारण आहे की सोन्याने आंतरराष्ट्रीय बाजारात $5300 स्तर पार केला आहे आणि स्पॉट मार्केटमध्येही मोठी तेजी आली आहे। चांदी $91 वर व्यापार करीत आहे आणि देशांतर्गत बाजारात MCX वर सोने जवळपास $170 आसपास पोहोचले आहे। ही तेजी केवळ तांत्रिक नाही तर भूराजकीय अनिश्चिततेचा परिणाम यामध्ये दिसून येत आहे। मित्रांनो, अजून एक मोठी गोष्ट पुरवठ्या साखळीकडून येत आहे। दुबईची हवाई सीमा प्रभावित झाल्यामुळे तेथून भारत, हाँगकाँग आणि स्वित्झर्लंड यांच्याकडे जाणारे सोने सध्या अडकले आहे। जेव्हा पुरवठा साखळीत अडथळे येतात तेव्हा प्रत्यक्ष बाजारपेठेत दर वाढतात। हेच कारण आहे की आंतरराष्ट्रीय किमतींसोबतच स्थानिक बाजारपेठेतही भाव कडाडले आहेत। चीन, जो चांदी आणि तांब्याचा मोठा ग्राहक आहे, तो आधीच साठा करीत आहे, जेणेकरून भविष्यातील पुरवठा टंचाईपासून वाचता येईल। मेक्सिको, जो जगातील मोठा चांदी उत्पादक देश आहे, तेथे वाहतूक आणि सुरक्षा आव्हाने कायम आहेत। या सर्व घटकांचा परिणाम चांदीवर वेगळ्याने दिसून येत आहे। यासोबतच आता जाणून घेऊया आज भारतीय सराफा बाजारानुसार 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत। आज 18 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रामचा भाव 13,005 रुपये आहे।
8 ग्राम सोन्याचा भाव 1,04,040 आहे. 10 ग्राम सोन्याचा भाव 1,30,050 रुपये आहे. 100 ग्राम सोन्याचा भाव 13,05,000 आहे. आता जाणून घेऊया मित्रांनो आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव. आता प्रश्न हा आहे की इथून पुढे काय होऊ शकते. जर तणाव अधिक वाढला तर सोने 5,450 ते 5,600 डॉलरच्या दिशेने जाऊ शकते आणि देशांतर्गत बाजारपेठेतही नवे उच्चांक पाहायला मिळू शकतात. चांदीमध्येही 100 ते 110 डॉलरची श्रेणी चर्चेत आहे. परंतु लक्षात ठेवा, ही संपूर्ण हालचाल भूराजकीय अनिश्चिततेवर टिकून आहे. जर अचानक कोणत्याही प्रकारचा युद्धविराम किंवा चर्चेची बातमी आली तर हे वाढलेले दर वेगाने कमी होऊ शकतात आणि बाजारपेठेत मोठी घसरण पाहायला मिळू शकते. त्यामुळे यावेळी भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणे धोक्याचे ठरू शकते. मित्रांनो, या आठवड्यात अमेरिकेतून येणारी आर्थिक आकडेवारी देखील तितकीच महत्त्वाची आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस PMI, बेरोजगार भत्ता मागणी आणि विशेषतः नॉन फार्म पेरोलचा डेटा बाजारपेठेची दिशा बदलू शकतो. जर आकडेवारी मजबूत आली तर डॉलर मजबूत होऊ शकतो, ज्यामुळे सोन्यावर काही प्रमाणात दबाव येऊ शकतो. परंतु जर आकडेवारी कमकुवत राहिली आणि युद्धाचा तणाव कायम राहिला तर सोने आणि चांदीमधील मजबूती कायम राहू शकते. म्हणजेच ही केवळ एका घटकाची कहाणी नाही, तर अनेक स्तर एकाच वेळी काम करत आहेत. मी आपल्याला वारंवार हेच सांगतो की कोणतेही उद्दिष्ट ऐकून डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कोणी 1 लाखाची गोष्ट करो किंवा 2 लाखाची, आपल्याला स्वतः कारणे समजून घ्यावी लागतील. आता जी तेजी दिसत आहे त्यामागे स्पष्ट कारणे आहेत. भूराजकीय जोखीम, पुरवठ्यातील अडथळे, तेलातील तेजी आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित मालमत्तेकडे असलेला ओढा. जोपर्यंत ही कारणे कायम राहतील तोपर्यंत मजबूती राहू शकते, पण जशी ही कारणे कमकुवत होतील बाजार पालटू शकतो. म्हणून यावेळी सर्वात महत्त्वाचा आहे संयम. प्रत्येक व्हॉट्सअप मेसेजवर विश्वास ठेवू नका. केवळ विश्वसनीय स्रोतांकडून येणाऱ्या माहितीवर लक्ष द्या. जर आपण व्यापारी असाल तर स्टॉप लॉसचा वापर नक्की करा. जर आपण गुंतवणूकदार असाल तर एकाच स्तरावर सर्व पैसे लावू नका, तर टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा. नफा दिसत असेल तर काही प्रमाणात नफा वसुली करायला संकोच करू नका, कारण अस्थिरता जेवढ्या वेगाने वर नेते तेवढ्याच वेगाने खालीही आणू शकते. मित्रांनो, आता जाणून घेऊया आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. आज भारतीय सराफा बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याच्या हिशोबाने 1 ग्राम सोन्याचा भाव 15,438 रुपये आहे. 8 ग्राम सोन्याचा भाव 1,23,504 रुपये आहे. 10 ग्राम सोन्याचा भाव 1,54,380 रुपये आहे आणि 100 ग्राम सोन्याचा भाव 15,43,800 रुपये आहे. यासोबतच आता जाणून घेऊया मित्रांनो आजचे 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. त्यापूर्वी सर्व ग्राहकांना आमचा सल्ला आहे की जेव्हा केव्हा आपण सोने चांदी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत जाल तेव्हा नेहमी नीट पारखूनच खरेदी करा. सोबतच हेही लक्षात ठेवा की आपण जे काही सोने चांदी खरेदी कराल त्यावर हॉलमार्क दिलेला असावा आणि हॉलमार्क पाहूनच खरेदी करा, कारण यामुळे शुद्धतेची ओळख पटवता येते. सोबतच आपल्याला सांगू इच्छितो की या व्हिडिओमध्ये सोने चांदीचे ठोक म्हणजेच होलसेल भाव सांगण्यात आले आहेत. त्यामुळे या भावावर आपल्याला 3% GST आणि घरावणी म्हणजेच मेकिंग चार्जेस वेगळे द्यावे लागतील. आज 24 कॅरेट सोन्याच्या हिशोबाने 1 ग्राम सोन्याचा भाव 16,960 रुपये आहे. 8 ग्राम सोन्याचा भाव 1,35,680 रुपये आहे. 10 ग्राम सोन्याचा भाव 1,69,600 रुपये आहे आणि 100 ग्राम सोन्याचा भाव 16,96,000 रुपये आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आणि आज 24 कॅरेट सोने महाग झाले आहे. अपेक्षा आहे की या आठवड्यात जर युद्ध राहिले तर सोने आणि चांदीच्या किमतीतील तेजी कायम राहू शकते. अशा परिस्थितीत सोने चांदीत गुंतवणूक किंवा खरेदी आपल्या सुजनतेनेच करा.